कांद्यासाठी नव्यानं रोप टाकायचंय किंवा कांदा पेरणीचा विचार चाललाय तर या 5 गोष्टींकडे जरा बारकाईने लक्ष द्या। तर यात पहिली गोष्ट म्हणजे रोप टाकताना आपल्याला अशा जमिनी निवड करायची का जिच्यातून योग्य आणि लवकरात लवकर पाण्याचा निचरा झाला पाहिजे। आणि जर समजा पाणी धरून ठेवणारी म्हणजे जर पाणी साचणारी जमीन असली ना तर आपलं रोप लवकर सडू शकतं। तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा बियाण्याची क्वालिटी, म्हणजे आपण जेवढं जास्त उत्कृष्ट दर्जाचं कांदा बियाणं वापरू ना तेवढंच आपलं तयार होणार रोप पण चांगलं राहतं। त्याच्यामुळे मी वापरतोय शिवार सीडचं कांदा बियाणं, जिची उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज 70% जास्त। आणि या बियाण्यापासून तयार झालेला जो कांदा आहे ना त्याला एक वेगळीच चकाकी कलर राहतो, त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक चांगला भाव भेटतो। तर तिसरी गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन। तर आपल्याला कांदा रोप टाकायच्या आधी आपल्याला चांगलं शेणखत टाकून घ्यायचंय आणि कांदा रोप टाकताना आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा आहे ना बेसल डोस घ्यायचा आहे। तर चौथी गोष्ट म्हणजे रोपाच्या पाणी व्यवस्थापनासाठी एक तर आपण ड्रिप वापरू शकतो, रेन पाईप वापरू शकतो किंवा आपण डायरेक्ट वाफे करून पाणी पण भरू शकतो। फक्त काळजी एवढी घ्यायची की आपल्या रोपात कुठं पाणी साठलं नाही पाहिजे आणि गरजेनुसार आणि वेळेनुसार आपल्याला रोपाला पाणी द्यायचंय। तर पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया, म्हणजे कांदा रोप टाकायच्या आधी किंवा कांदे पेरायच्या आधी आपल्याला बियाण्याला चांगली बीज प्रक्रिया म्हणजे सीड ट्रीटमेंट करून घ्यायची। थायराम किंवा कार्बन डायझिम या दोन्ही बुरशीनाशकांपैकी एकाचा वापर करून आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगायचं आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाकायचे।